म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। सर्वांना सोबत घेऊन समाज विकास करणार अतुलराज नागरे। महाकाल सेनेच्या अधिवेशनात जाहीर केला निर्धार। देशात असलेली सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता युवकांनी आता गांभीर्याने पुढे येण्याची गरज आहे। देशाचा विकास करायचा असेल तर आता केवळ चर्चा करून चालणार नाही। राज्यातील तरुणांनी आता पुढे यावे, त्या सर्वांना एकत्र घेऊन महाकाल सेना पुढे जाणार आहे, असा निर्धार या सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलराज नागरे यांनी व्यक्त केला। येत्या काळात मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार देण्याचा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला। आज पुण्यात सेनेचे प्रथम अधिवेशन झाले, त्यावेळी ते बोलत होते। पुरंदर तालुक्यात तोंडल येथे प्रति उज्जैन असलेले भव्य महाकालेश्वर मंदिर उभारण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला। या अधिवेशनात सेनेचे उपाध्यक्ष पंडित यशवंत शर्मा यांनी महाकाल आणि हिंदुत्व उपासना यावर अमृतवाणीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले। यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश भेगडे, माजी न्यायमूर्ती सचिन झोरे, कायदेतज्ञ वैभव देशमुख, प्राध्यापक डॉक्टर सूरज दामरे, सनदी लेखपाल गणेश निकम आदी उपस्थित होते। यावेळी शिवसेना पदाधिकारी कानिपनाथ अण्णा होले, मनोज सुर्वे, दीपक जगताप, ठाण्याहून एकनाथ चांद बोधले, मुंबईहून जानकी सातपुते, मुळशी, सोलापूर, पुणे जिल्हा आदी विविध भागातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। यावेळी जन्मदिनाच्या निमित्ताने अतुलराज नागरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। सेनेचे प्रवक्ते नीरज नांगरे यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव नंदकिशोर लोंढे यांनी सूत्रसंचालन केले। याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। महाकाल सेना ही खऱ्या अर्थाने समाज हितासाठी, राष्ट्र धर्म सर्वोपरी सक्षम करण्यासाठी या भारतातल्या शिक्षित, उच्च शिक्षित अशा अभ्यासू, वक्तृत्व आणि नेतृत्व सर्व गुणसंपन्न असलेल्या नवचेहऱ्यांना संधी देण्यासाठी, त्यांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ही महाकाल सेना खऱ्या अर्थाने काम करत आहे। राजकीयदृष्ट्या म्हणाल तर सामाजिक कार्य आणि राजकारण म्हणजे नेमकं काय, तर माझ्या ज्या बुद्धीला जे ज्ञात असल्याप्रमाणे राजकारण हे फक्त 1 दिवसाचं असतं आणि ती राजकीय प्रक्रिया म्हणजे 1 दिवसाचं केलेलं वोटिंग, त्यानंतर तुम्हाला 395 दिवस, आकडा चुकत नाही ना, 365 दिवस, सॉरी ते असं घटनेमुळे झालं, 365 दिवस तुम्हाला निश्चितपणे आणि प्रभावीपणे तुम्हाला समाजकार्यच करावं लागतं। त्यामुळं प्रत्येकाला समाजकार्य करायचं आहे तर अर्थकारणाची तुम्हाला सांगड घालावं लागते। अर्थकारणाची सांगड घालावं लागत असेल तर तुम्हाला व्यावसायिकाची सांगड घालावं लागते आणि ह्या सर्व गोष्टींना उचलायचं जर असेल तर तुम्हाला राजकीयदृष्ट्या सुद्धा सक्षम होण्याला महत्त्व दिलं पाहिजे। त्यामुळे आम्ही महत्त्वाकांक्षी आहोत। या देशाला, या महाराष्ट्राला, ह्या देशाच्या संविधानाला आणि ह्या लोकशाहीला, ज्या आझाद लोकशाहीला खऱ्या अर्थाने खुला श्वास घ्यायला आला पाहिजे, मिळाला पाहिजे, यासाठी सुद्धा निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळात महाकाल सेना त्या तत्वानिशी सुद्धा कार्य करेल। कारण मी राजकारणाला खऱ्या अर्थाने जी संसद आहे, ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ बसतं ते आपलं अधिवेशनाचं ज्याला आपण हे म्हणतो मंत्रालय म्हणतो किंवा आपलं सभागृह म्हणतो, त्या पवित्र सभागृहामध्ये, त्या लोकशाहीच्या पवित्र न्याय मंदिरामध्ये, तिथंसुद्धा पवित्र विचाराची, देशहिताची, धर्मरक्षणाची, हिंदू राष्ट्राची एकता जोपासणारी आणि निस्वार्थीपणे कार्य करणारे सक्षम नेते, मंत्री, पदाधिकारी बसले पाहिजेत। हा सुद्धा आमचा अजेंडा आहे। जय महाकाल। मैं यशवंत शर्मा, उज्जैन तीर्थ पुरोहित। आज इस महाराष्ट्र की धरती
शिवाजी की धरती पर आया हूँ और ये अतुल राज नागरे जी की कृपा है हम पर कि आज हम यहाँ महाराष्ट्र में आप सबसे भेंट कर रहे हैं। सर्वप्रथम हम दोनों की भेंट उज्जैन में ही हुई थी, महाकाल मंदिर में इनसे मेरी भेंट हुई थी। वहीं पे हम कई राजनीतिक धार्मिक क्रियाकलापों पे चर्चा करते थे। तत्क्षण महाकाल के आशीर्वाद से और उनकी कृपा से ये आज हमने यह महाकाल सेना का गठन किया, उसका निर्माण किया। इस महाकाल सेना के जो चिन्ह हैं आपने देखे होंगे, उसका अर्थ मैं आज समझाना चाहूँगा कि वो चिन्ह जो है वो क्या कहता है। जो वह त्रिभुज आकार का चिन्ह है वो त्रिगुणात्मका रूप में महाकाली, महासरस्वती और महालक्ष्मी और शिव रूप में महादेव, विष्णु और ब्रह्मा विष्णु महेश का रूप। उसमें त्रिनेत्र हैं, त्रिनेत्र सदाशिव हैं। उसके अंदर एक शस्त्र दिखाया गया है जो कि त्रिशूल है, जो आत्मरक्षा के लिए कार्य करता है। साथ ही वहाँ एक नंदी दिखाए गए हैं। तो यह जो चिन्ह है, इस चिन्ह में त्रिगुण स्वरूप रूप में महादेव विराजमान है। आप जितने भी हमारे प्राचीन मंदिर हैं, आप जब भी जहाँ देखेंगे तो आपको यह चिन्ह देखने को मिलेगा। साथ ही यहाँ नंदी है। तो हम महाकाल सेना के जितने भी सैनिक हैं वे नंदी के रूप में, सेवा के रूप में यहाँ कार्य करेंगे। और आज यह महाकाल सेना श्री माननीय अतुल नागरे जी की अथक प्रयास परिश्रम से बनाई गई है और आज हम सब यहाँ इसके नवीन निर्माण के लिए उपस्थित हुए हैं पुणे शहर में। और मैं यहाँ पर महादेव का एक मंत्र स्मरण करके विराम देना चाहूँगा वाणी को कि अवंतिकायां हेतावतारम मुक्ति प्रदानाम यस्सजनानाम अकाल मृत्यु परिरक्षणार्थम वंदे महाकाल महासुरेशम। ओम होम जूम सह ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सर अर्थ इसका